नमस्कार मित्रांनो, मी चाललेलो आहे कोपरगावला. शिर्डीच्या पुढं आहे ते. तुम्हाला अख्खा आजचा दिवसाचा जीवन प्रवास सांगणार आहे, दाखवणार आहे. पाहू शकाल पुढचा व्ह्यू. पाहू शकाल सकाळी सकाळी सूर्य उगवलेला आहे आणि आपण चाललेलो आहे श्रीगोंद्याच्या दिशेने. आणि श्रीगोंद्याच्या दिशेने जात असताना खूप ट्रॅफिक नाही आहे असं म्हणायचं. मित्रांनो, पहा हा सकाळचा नजारा कसा वाटतोय तुम्हाला. आणि चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे आहेत आपले पांडुरंग पंढरीचा विठुराया आणि सिद्धेडेकचा गणेश गणपती यांचं दर्शन घेऊन ह्या ब्लॉगला सुरुवात करत आहे मी. पाहू शकाल हा श्रीगोंद्याचा श्रीगोंदा जामखेड रोड. सकाळी सकाळी अजिबात ट्रॉफिक नसतं, त्याच्यामुळे आता वाजलेले आहेत 6:52. मित्रांनो, पाहू इथून पुढचा प्रवास. हे आहे श्रीगोंद्याचा कानन पेट्रोल पंप. आनंदकर सरांचा आहे. आपण इथं आलेलो आहे CNG भरण्यासाठी. पाहू शकाल हे आपली गाडीचा नंबर बरा वाटतोय का पाहू शका, पाहून सांगा मित्रांनो. CNG भरून आपल्याला कूच करायची आहे शिर्डी कोपरगाव. तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि कानन पंपावरती हा पॉईंट पण आहे, हा चार्जिंग पॉईंट. चार्जिंग गाड्या इथं आणू शकता तुम्ही. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी असं श्रीगोंद्यावरून आलेलो आहे नगरमध्ये. चहाचा आस्वाद घेत आहे. पाहू शकाल हे माझे मित्र अतुल सर. कसं वाटतं चहा? एक नंबर, एकच नंबर. तुम्ही आले तर ना चहा हे चहाचं सॉरी इकडून असं उलट दिसतंय ना. हा, हे चहाचं हॉटेल आहे. कधी पण या मध्ये. कुठं चाललोय आपण चाललेलो आहोत कोपरगावला चाललेलो आहे. सकाळी सांगितलं तसं निघलेलो आहे. नगरमध्ये आलोय. वाजले की टाईम काय झाला? आता टाईम झालेला आहे 8:31 मिनिटं. असंच तुम्हाला नाना चहामध्ये या. नानांचा चहा या ठिकाणी आमचे मित्र विलास सर आणि आम्ही चहाचा आस्वाद घेत आहोत. क्वालिटी कशी? एकच नंबर. अरे ना. मित्रांनो, असंच सपोर्ट करा. पुढला व्हिडिओ आता हा आहे नगरचा एरिया. रेंट पाहू शकाल. हा हायवे कोणता आहे सांगू शकाल का? असल्या बिल्डिंगांची कामं म्हणले हो बाबा बेकार. हे आहे नानांचा चहा. इथून आता 5 ते 10 मिनिटात आम्ही निघणार आहे कोपरगाव साईडला, शिर्डी साईडला. तिकडे गेल्यावरती व्हिडिओ बनवू आपण. पहा. आणि मित्रांनो, हा आहे रोड नगर शिर्डी मनमाड. हा रस्ता बनायला पाहिजे का नाही सांगा बरं तुम्ही. एवढं ट्रॉफिक आणि एवढं घाण ना, हे लवकरात लवकर झालं पाहिजे रस्ता असं मला वाटतंय बा. हे बघा रस्त्याला कसली घाण आहे. एक साईड क्लिअर आहे आणि एक साईडला आपण राजस्थानमध्ये चालतोय का हेच कळा नाही. असं नाही ना पाहिजे राव. हावे हा आणि लवकरात लवकर बनला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. आणि सकाळपासून ब्लॉगचा तुम्हाला हे देत आहे आनंद. त्यात काही असे थोडेफार ब्लॉग टाकतोय. राग कुणाला मानून घेऊ नका. हे काम होणं गरजेचं आहे असं मला वाटतं बा. हे पहा, चांगला रस्ता लागला 5 मिनिटात परत खराब रस्ता आला. हे असं कवर चालणार ना. उगा प्रगतशील देश असं म्हणायचं आणि हे रस्ते असे घाण करून ठेवायचे राव. करा तुम्ही. एखाद्या पक्षाला ह्याला उद्देशून नाही बोलत,
पण सर्वसामान्य जनतेची खूप हाल लागलेली आहे, हाल चाललेली आहे. पहा तुम्ही, हे पहा हा रस्ता, आता इथं चांगला रस्ता लागला, माग खराब रस्ता लागला. काय व्हायला पाहिजे तुम्ही कमेंट द्वारे नक्की सांगा. हा आहे मनमाड राहुरी शिर्डी हायवे अहमदनगर. इकडं आपण चाललेलो आहे शिर्डी साईडला. बाकी सगळा रस्ता हो का क्लासमध्ये, काही इतका भंगार आहे की तिथं रस्त्यात खड्डा आहे का खड्यात रस्ता आहे तेच समजत नाही. मित्रांनो, ही आहे माझी टीम आजची. हे आहेत अतुल सर, हे मागचे आहेत अहमदनगर प्रॉपर गावचे ब्रँड ऋषी थोरात. हा, ब्रँड इज ब्रँड. तर घ्या आनंद तुम्ही रस्त्याचा. तडतड 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 चालू द्या. हा आहे क्लास रस्ता. असा जर सगळा रस्ता झाला तर आपलं वाहन 2 तास लागायचे ऐवजी अर्ध्या तासात आपण आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाऊ शकतो. चांगल्याला चांगलं म्हणावं आणि वाईटला वाईट म्हणावं. काय मित्रांनो, बरोबर का नाही? बरोबर बरोबर. तुम्ही बाकीचे मित्र कुठे गेला तो? अगदी बरोबर. पाहू शकाल तुम्ही असा सुंदर व्ह्यू, एकदम असं आकर्षित करून असं कमान. पण हे गाव मला आठवण आहे कोणतंही, सांगा मला. एंट्री एकदम खतरनाक झालेली आहे या गावामध्ये आणि सगळीकडे असं करमन असं वातावरण. बघा हा चौक पाहू शकाल तुम्ही. वाव. तर मित्रांनो बघा, आपण इकडं आत्ताशी पहिल्यांदा आलतो का इकडं? हे पहा तुम्ही, एकदम मस्त. इथूनच गेलेलो आपण. हा, पलीकडल्या साईडने गेलतो ना तुमचं? हो, पलीकडल्या साईड. हा, आता लाईन चेंज झाली, आपली लाईन बदलली. पहा, इतकं मस्त रस्ता, इतकं मस्त चौक, सुस्वच्छ वातावरण आणि स्वच्छता पण टापटीप पण रोडवर पाहू शकाल तुम्ही. पलीकडल्या ह्याच व्ह्यू कसा आहे पहा, एकदम मस्त. आणि नाथखोळा हा नदीचा पॉइंट. गोदावरी नदी आहे ना? कोणती नदी आहे माहिती नाही, तुम्ही कमेंट करून सांगा बा. आपल्याला काही इथलं काही माहिती नाही, आपण नवीन माणूस आहे. ही नदी बघा, गोदावरी नदी. गोदावरी आहे का भीमा आहे ते आता प्रेक्षक लोक सांगतील. एकदम मस्त टापटीप शहर. मला हे शहर आवडलं कडे, काही म्हणा. सरळ जायचं सर इकडं. एकदम मस्त शहर आहे आणि ह्यासाठी इतक्या लांब आलोय. किती किलोमीटर आहे अतुल सर श्रीगोंद्यावरनं? 170 किलोमीटर. 170 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही हसत हसत पार केलेला आहे आणि आता सध्या श्रीगोंद्याकडे कूच करत आहे, म्हणजे निघत आहे. बरोबर. ऋषी सर हसत आहेत, त्यांच्या मनात काही कोणाचे आठवण आहे का? आठवते कोण? मोबाईल मध्ये मग्न आहे ते. हा ना, ते काय ना थोडी म्हणजे कसं कधी कधी लाजतात थोडस बोलायला. हा शिवबंगली बंगली नाही, थोड्या मोबाईल मध्ये अतिशय मग्न होते ते. आता ऋषी सरांचं आहे ना नाथखोळा कॅमेरा. कसं आहे ना, वेगवेगळ्या गोष्टी वगैरे चालू राहतो. हा, हे खरे. सगळीकडे फोकस केला पाहिजे. फोकसला लय महत्व आहे आजकाल, माहिती का? अतिशय संयमी, शांत, संयमी, धडाडीचे परखडपणे आपलं मत मांडणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे ऋषी थोरात. एस टी. हो, शॉर्ट फॉर्म काय होतंय? आरटी. ऋषिकेश. आरटी कस काय? हा, सॉरी आरटी. तुम्ही त्यांना चॉकलेट बॉय म्हणू शकता. हा, हे खरं आहे. चला मित्रांनो, तर हे पहा असे एकदम कलाकृती. आता सरळ जायचं ना आपल्याला. किती एकदम सुंदर असं काय म्हणते त्याला, मूर्ती. इकडं मूर्ती आहे. इकडून आलोय आपण. सरळ. बोला सर. मित्रांनो, पुढं जे पाहतात तुम्ही शिर्डीचं ट्रॉफिक आहे
तर पाहू शकाल तुम्ही शिर्डीमध्ये किती गर्दी असती. आता कुठून गाडी घालावं ती कळा नाही मला. बघा तर पुढून कशी पोचल्या खोमदारातून गाडी काढावं लागते मला. बघा भक्त निवास बस स्थानक. आतमध्ये जायला वेळ नाही आम्हाला, आहे ना. आतून सर का जायचं जशी तुमची इच्छा. तुमच्या मनाने सांगा ना. नको चला. साईबाबांचं दर्शन घ्यायचं नशिबात नाहीये माझ्या. चला नेक्स्ट डे परत येऊ शकतो आपण. आता आधी काम महत्वाचं, बरोबर नाही. हो. देव तर महत्वाचा आहे, अर्थातच. पण देव आपल्या हृदयामध्ये आहे. बघा इथून लाईन लागती आणि इथून आतमध्ये या साईबाबांचं मंदिर. इकडला व्ह्यू दाखवा सर. डिवायडर, स्वच्छता, खतरनाक. आवडलं आपल्याला, शहरच आवडलं. फक्त रस्ते सुधारले ना सगळं काही होऊ शकतं.